देविदास वायकोस जालना. बेसिकली प्रोडक्शन मी प्रॉपर्टी मर्चंट आहे. प्रॉपर्टी डेव्हलपमेंट वगैरे करणं हे माझं काम आहे. पण आज हा नवीन विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो. त्याचं कारण हे आहे, या मशीनच्या माध्यमातून आम्ही आता सध्या करंट पोझिशनमध्ये जे MD डॉक्टर्स वगैरे आहेत त्या लोकांच्या सुद्धा ट्रीटमेंट करतोय. तुम्हा लोकांना हे सांगायचं याच्या अगोदर असं, मी तुम्हाला असं म्हणतोय की ज्या आता प्रचलित बिमाऱ्या आहेत, BP, शुगर, थायरॉइड वगैरे वगैरे, ज्या कॉमन बिमाऱ्या आहेत, कॉमन आजार आहेत, हे पाणी पिऊन ठीक होतील. या सगळे आजार पाणी पिऊन ठीक होतील. तुमचं म्हणणं काय आहे? तुमचा विश्वास बसेल का? किंवा आजार म्हणणं की पाणी प्याने ठीक व्हा, एवढंच म्हणणं आहे. तर त्याबद्दल मी चर्चा करतोय. हा डिव्हाइस आहे इनॅजिक कंपनीचा. कॅंगेन वॉटर म्हणतो आम्ही याला, कॅंगेन मशीन म्हणतो या गोष्टी. त्या कंपनीचं प्लॅटफॉर्म जे आहे ते जपानचं आहे. जपानवरनं हे प्लॅटफॉर्म आहे याचं. आणि या प्लॅटफॉर्म मध्ये ही मशीन जपानला तयार होते आणि जगामध्ये कुठेही पूर्ण याचं वितरित हे जपानवरनच होतं. या कंपनीचं नाव आहे इनॅजिक कॅंगेन वॉटर प्रायव्हेट लिमिटेड. या सर बसा. कंपनीचं नाव आहे इनॅजिक कॅंगेन वॉटर प्रायव्हेट लिमिटेड. ओके. इनॅजिक म्हणजे त्याचं सखोल विस्तार करणार आहे सगळ्या गोष्टींचा. आणि सगळ्यात अगोदर कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, कसलाही प्रश्न पडला तुम्ही मला विचारू शकता या चर्चेसंबंधित. आणि जी काही गोष्ट आपण इथं चर्चा करणार आहोत तुम्ही नोट डाऊन करू शकता. यातली एकही गोष्ट तुम्हाला ग्लोबल लेवलला तुम्ही कुठेही व्हेरीफाय केली तर खोटी आढळणार नाही. किंबहुना थोडक्यात मला सांगायचं आपल्या साध्या भाषेत, ना मला तुमचा वेळ वाया घालायचा ना माझा सुद्धा. खूप महत्वाची गोष्ट आहे. हे जीवनात काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे त्यातला हा प्रकार आहे. कंपनीचं नाव आहे इनॅजिक कॅंगेन वॉटर प्रायव्हेट लिमिटेड. इनॅजिक हा शब्द जो तयार झाला त्यांच्या कंपनीच्या नावाचा एनर्जी प्लस मॅजिक असं इनॅजिक नाव तयार झालं. आणि कॅंगेन हा जॅपनीज शब्द आहे. त्याचा इंग्रजी अर्थ असा होतो मूळ, बॅक टू द ओरिजिन, म्हणजे मूळ अवस्थेकडे परत जाणे. दॅट मीन्स कॅंगेन हा जॅपनीज वर्ड येतो. आणि कॅंगेन वॉटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे. कुठल्याही गव्हर्नमेंटचं याच्यावर ते कंट्रोल नाहीये. त्यामुळे कंपनी असाच का व्यवसाय करते, तसाच का व्यवसाय करते, या प्रश्नाची उत्तरं ते कंपनीच्या मालकाशिवाय कोणी देऊ शकणार नाही. ठीक आहे. त्यांची ती ओन पॉलिसी आहे. ओके. हे मशीन जे आहे या मशीन मध्ये जसं आपण थोडंसं चर्चात्मक पण करू. तुम्हाला आम्हाला माहिती असतं साधारण आपल्याला पिण्याचं पाणी माहिती आहे आणि एक वेस्टेज वॉटर माहिती आहे. दोन प्रकारचं पाणी माहिती असतं. आपण जो इंटरनल यूज करतो आणि त्याचा प्रयोग आपण करत नाही, असं दोन प्रकारचं पाणी वापरतो. आपण इथे चर्चा करणार आहोत जिवंत पाणी आणि मेलेलं पाणी याबद्दल. तुम्हा लोकांना पण माहिती असेल, सहसा म्हणतो की वाहतं पाणी जिवंत वगैरे असतं, आहे की नाही. झऱ्याचं पाणी जिवंत असतं आणि जे डेड झालेलं आहे, जमा झालेलं आहे पाणी, ते कदाचित मृत अवस्थेमध्ये असतं. पण ह्या संकल्पना नुसत्या ऐकिवीत आहेत. टेक्निकल स्पेसिफिकेशन त्याचं जे असेल ते आपण इथं करणार आहोत. या मशीनला कॅंगेन मशीन म्हणतो आम्ही. या मशीनमध्ये वेगवेगळ्या सेटिंग्स आहेत, वेगवेगळ्या सेटिंग आहेत. या मशीनमध्ये 7 प्रकारचं पाणी मिळतंय. वेगवेगळं 7 प्रकारचं पाणी मिळतंय. आता आपण बोलत होतो की 2 प्रकारचं पाणी माहिती आहे, जे कन्झ्युम करतो आणि जे कन्झ्युम नाही करत. पण त्याच्या पलीकडे जाऊन चर्चा करणार आहोत. यामध्ये 7 प्रकारचं वेगवेगळं पाणी आहे. जे पाणी हवंय आपल्याला ते बटन दाबाल त्यावेळेस ते पाणी उपलब्ध आहे. ठीक आहे. या मशीनचं जी कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये स्टोरेज वगैरे नाही. आपल्या घरामध्ये नाही का आरो मशीनला स्टोरेज असतं 5 लिटर 10 लिटर. याच्यामध्ये स्टोरेज नाही. बटन दाबलं पाणी चालू, जितक्या वेळेस पाहिजे दिवसातनं 100 वेळेस वापरा, काही फरक पडणार नाही. ओके. जे काही आपण बटन दाबतोय, जे काही आपण करतोय है ना, यामधनं जे पाणी येईल इथे, तर त्या पाण्यामधनं तुम्हाला सगळे वेगवेगळे प्रकारचे प्रयोग करता येतील. हे मशीन एका तासाला 360 लिटर पाणी देऊ शकतं. एका तासामध्ये 360 लिटर पाणी देऊ शकतं हे. आणि दुसरी गोष्ट, या मशीनचं जे लाईफ आहे 30 वर्ष आहे. या मशीनचं लाईफ 30 वर्ष आहे. 30 वर्ष याला काही कॅन्डल विंडल बदलायचे नाही, काहीच नाही. याचा जो मेंटेनन्सचा प्रकार आहे तो अतिशय स्वस्त आहे. बाहेरचा टेक्निशियन कुठला माणूस बोलवायची गरज नाही. हे असं एक पावडर पॅकेट मिळणार कंपनीकडनं. या सिस्टम मध्ये ते टाकायचंय. बिना इलेक्ट्रिसिटीचं हे मशीन रात्रभरामध्ये स्वतःला स्वच्छ करून घेतं. एवढंच याचं मेंटेनन्स आहे. बाकी याचं काही मेंटेनन्स नावाचा प्रकार नाहीये. ठीक आहे. तर या मशीनमध्ये जे 7 प्रकारचं वेगवेगळं पाणी येतं त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. थोडीशी एक भूमिका मांडतो, याची गरज का पडली,
काय याचा शोध लागला? हा, आणखी एक गोष्ट मला सांगायची अशी, तुमच्या आमच्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्युरिफायर आहेत है ना. या संकल्पनेचा जन्म हा जपानमध्ये झाला 1973ला आणि हे पहिलं डिव्हाइस आहे. त्यावेळेस जे तयार झालेलं आहे तेच डिव्हाइस आता पण कंपनीत येत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही परिणाम त्यांनी चेंजेस वगैरे काहीही केलेले नाहीये. याची गरज का पडली? जसं आता हे कोरोना पॅन्डेमिक जे आता झालेलं आहे, मागच्या 2 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींची, विशेष करून प्रकृतीची जी काळजी घेतोय आणि जनरली सगळ्यांकडे गोष्ट ऐकण्यात येते, मेडिकल संस्था पण म्हणतात की इम्युन सिस्टम वाढवा तुमची, है की नाही. आता इम्युन सिस्टम वाढवा, तर मी असा एक अनुभव पाहिला की जे सायन्समध्ये काम करणारे जी मंडळी आहेत त्यांना पण त्याचं टेक्निकल उत्तर देता येत नाही. इम्युन सिस्टम वाढवायची म्हणजे नेमकं काय करायचंय, है की नाही. यामध्ये आपण पाहतो की चांगलं स्वच्छ अन्न वगैरे धुवून वगैरे खाणं, चांगलं त्याची कॅपॅसिटी, दूध दही तूप त्याचा मारा करणं, याच्या पलीकडे जर विचारतोय इम्युन सिस्टम वाढवायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्या गोष्टींचं उत्तर कुठे येत नाही. तर त्यावेळेस हा जो डिव्हाइसचा जन्म लागला, त्याच्या अगोदरचा जो पॅन्डेमिक सिच्युएशन होता तो वर्ल्ड वॉर सिच्युएशन होता. तर त्यामध्ये सगळे जागतिक लेवलचे सर्वच देश इन्व्हॉल्व्ह होते. त्याच्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान झालेलं होतं वेगवेगळ्या स्तरावरती. सगळ्यात जास्त नुकसान झालं जपानवाल्यांचं. त्यांच्यावर ते अणुबॉम्ब टाकण्यात आले. इतिहासामध्ये वाचतो आपण, तर त्या अणुबॉम्बच्या परिणामांचे जे अजूनही ते त्यांच्या देशातले लोक त्याचे परिणाम भोगतात आहेत, है की नाही. तर या पॅन्डेमिक मधून बाहेर निघण्यासाठी त्यांचं जे हेल्थ डिपार्टमेंटला जे वेगवेगळे पॅनल काम करत होते, त्यापैकी ही कंपनी पण काम करत होती. त्या कंपनीने आणि एक रिसर्च होता त्यांच्या समोर की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 70% वॉटर पार्ट आहे. हा जर पाण्याचा स्तर जर खराब झालेला असला तर तुमच्या शरीरात वेगवेगळे आजार आतूनच तयार होतील आणि तुमचं शरीर त्याला नीट करण्यासाठी योग्य नसेल. मग आता हे 70% जे पाणी आहे, 30% हार्ड मास आहे. हीच भौगोलिक अवस्था आहे. आपली जी भौगोलिक अवस्था आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहाल अभ्यासामध्ये 70% वॉटर पार्ट आहे जमिनीवरती, 30% जमीन आहे. ओके, तर हा रिसर्च सुरू झाला या मुद्द्यावरनं आणि तिथून शोध सुरू झाला चांगल्या पाण्याचा. अणुबॉम्ब टाकले गेल्यामुळे तिथली जी जैविक अवस्था होती सगळी पीक पाण्याची सगळी खराब झालेलीच होती. मग पाण्याचा शोध सुरू झालेला होता की नेमकं चांगलं पाणी कुठे आणि कशाला म्हणायचं. मग तो शोध सुरू होत असताना त्यांना जो पहिला पूर्वेकडनं इकडे पश्चिमेकडे येत असताना जो पहिला देश भारत लागला, तिथे ज्यावेळेस पाण्याचे वेगवेगळे सॅम्पल्स त्यांनी चेक केले, त्या सॅम्पल्समध्ये गंगोत्रीचं जे पाणी त्यांना आढळलं. गंगोत्रीचं जे पाणी आपण त्याला म्हणतो, जिथून गंगेचा मुख्य उगम आहे, त्या पाण्याबद्दल मी बोलतोय. इलाहाबादमध्ये वाहत आलेली गंगा नव्हे, ठीक आहे. तर या पाण्याचा जो फरक होता तर तिथे बघायला मिळेल त्या पाण्याच्या भोवती राहणारी जी कम्युनिटी आहे, हुंजा जातीची लोक म्हणतात त्यांना, HUNJA, हुंजा कम्युनिटी. आवाज येतोय तिथपर्यंत माझा व्यवस्थित? ओके ओके. हुंजा कम्युनिटीची लोक आहेत. ती लोक तुम्ही आजही जेव्हा टुरिंग मध्ये जाऊन पाहाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ती लोक आजही 125 ते 150 वर्ष जगतात. ती लोक आजही 125 ते 150 वर्ष जगतात. आणि दुसरी गोष्ट अशी की ती लोक मरेपर्यंत आजारी पडत नाहीत बरं का. ती लोक मरेपर्यंत आजारी पडत नाहीत आणि त्यांना 70-80 वर्षापर्यंत मुलंबाळ होतं. 60 वर्षाचा त्यांचा माणूस कदाचित आपल्या सगळ्यांपेक्षा हँडसम दिसतो आणि त्यांची सौंदर्य जे आहे ते नैसर्गिक आहे. त्यांना मेकअप करायची गरज नाही बॉलिवूडवाल्यांसारखं. हा फरक आहे त्यातला. तर हे जे पाण्याचा सोर्स होता त्यांचा, त्या काळामध्ये सुद्धा प्रदूषित झालेला नव्हता. असेच त्यांना जगामध्ये 4 वेगवेगळे सोर्स मिळाले पाण्याचे. तिथे दुसरा सोर्स म्हणजे बरेच मुस्लिम मंडळी मक्का मदिनाला जातात, तिथून जमझम वॉटर घेऊन येतात, आपण ऐकतो, ठीक आहे. तिथलं एक पाणी आहे. तिसरं फ्लोरिडा देशामध्ये आपल्या हिमालयन जसे ग्लेशियर्स आहेत त्या प्रकारचे ग्लेशियर्स आहेत. चौथं एक पाणी आहे तिथे फ्रान्समध्ये, तिथे सगळ्यात श्रीमंत चर्च आहे, तिथलं एक पाणी आहे. असे हे 4 सोर्स आहेत. तर या वर्ल्ड वॉर पॅन्डेमिक मध्ये तिथल्या पाण्याचे सोर्स आणि तिथे राहणारी कम्युनिटी त्याच्या भोवती यांना काहीही फरक पडलेला नव्हता. म्हणून त्या पाण्यावरचे रिसर्च सुरू झाले. त्या पाण्यावर रिसर्च सुरू झाले. त्यानंतर एक मशीनचा जन्म झाला आणि ती जी टेक्नॉलॉजी होती त्या गंगेच्या पाण्यामध्ये नेमका फरक काय, आणि तीच गंगा इलाहाबादमध्ये वाहत आली तर त्याचा फरक काय होतो, तर या दोघांमधला जो डिफरन्स त्यांनी शोधून काढला, तर त्या डिफरन्सच्या आधारावर ते एक मशीन तयार करण्यात आलं आणि त्यांना उपलब्धही अशी मिळाली त्याच्यातनं की जे टॅप वॉटर ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही, नळाचं पाणी वगैरे त्यांच्याकडे असणार, ठीक आहे. त्यांनी त्या मशीनला सप्लाय दिला. त्या मशीनच्या सप्लाय मधनं जे पाणी बाहेर येत होतं त्या पाण्यामध्ये आणि त्या गंगोत्रीच्या पाण्यामध्ये, त्या जमजम वॉटरमध्ये काहीही फरक नव्हता. आणि ही टेक्नॉलॉजी त्यांची प्रायव्हेट लिमिटेडची आहे, ती टेक्नॉलॉजी त्यांनी पेटंट करून घेतली. पेटंट कायद्याबद्दल मला काही वेगळं बोलायची गरज नाही, है ना. तर त्यांनी ती पेटंट करून घेतली 1973ला. त्यानंतर 10 वर्ष वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला, वेगवेगळ्या पेशंटवरती. दृष्टिकोन सर्वे हा तयार झाला की कॅन्सरचा पेशंट सुद्धा हे पाणी पिऊन ठीक होतो. आणि तेच
रिअल एक्झाम्पल तुमच्या अंबड तालुक्यातल्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत आम्ही करून पाहिलेलं आहे. ठीक आहे, चांगलं नावाजलेलं घर आहे, त्यामुळं नाव असंच फ्लॉट करणं गरजेचं नाही आहे. तर असा तो अनुभव आहे. ही कंपनी भारतामध्ये 2016ला आली. आम्ही प्रायमरी फाउंडर मेंबर म्हणून जॉईन झालो. आम्ही आमच्या घरामध्ये डिव्हाइस बसवले. मागच्या 5 वर्षामध्ये मी स्वतः माझ्या हाताने बीपी, शुगर वगैरे, इव्हन गँग्रीन आहे ना, असे वेगवेगळे आजार असणारे लोक हे पाणी पिऊन नीट होताना स्वतः डोळ्यांनी पाहिले. आज हे जरी नवीन असलं आपल्या समोर तरी हे डिव्हाइस आता जालना जिल्ह्यासाठी 5 वर्ष झाले. याच्यातले जवळपास 150 सदस्य आपल्या जालन्यामध्ये कमी जास्त 150 सदस्य तयार झाले ज्यांच्या घरामध्ये हे डिव्हाइस आहे. ओव्हरऑल एवढ्या मोठ्या कन्क्लुजनचा एकच मुद्दा असा, सारांश, हे जर डिव्हाइस घरात असेल, आपल्या घरातला सदस्य 2च कारणांसाठी हॉस्पिटलला जाईल, इधर प्रेग्नन्सी रिझन, इधर ऍक्सिडेंट रिझन. याच्या व्यतिरिक्त जर या डिव्हाइसचा 100% जसं कंपनी मॅन्युअल आहे त्या पद्धतीने जर उपयोग केला तर कुटुंबातला सदस्य कधीच बाहेर जात नाही. एक आपण साधारण एक गोष्ट जी शिकवतो सगळ्यांना की चांगलं खानपानाची अवेलेबिलिटी सगळी जी असती, आपली भौतिकता ती आपल्या घरात असते, बाहेर नसते. आणि प्रत्येकच वेळेस जर सगळ्या चांगल्या गोष्टी खायच्यात आपल्या खाणं पॉसिबल होत नाही, तेवढा इंटेक आपण घेऊ पण शकत नाही. पाणी एक असं माध्यम आहे की दिवसाभरामध्ये साधारण व्यक्ती 3-4 लिटर सहज पितो. त्यातला हा प्रयत्न आहे. आणि त्यांनी जो डिव्हाइस बनवला होता त्याचा 3 बेसिक एक गोष्ट मला अशी त्याच्या अगोदर सांगायची. आपण पाणी चेक करतो, 2-3 गोष्टी चेक करतो. TDS चेक करतो पाण्याचा, हार्डनेस चेक करतो, बोर वगैरे मारले असतील तर, आहे की नाही. आणि तिसरी गोष्ट जर आणखी सुज्ञ असेल तर आपण चेक करतो पीएच वगैरे. याच्या पलीकडे आणखी काही माहिती आहे का? याच्या पलीकडे आणखी कोणाला काही माहिती आहे का? तर ह्या त्याच्या पलीकडच्या गोष्टींबद्दल माहिती करतोय आपण आता. आणि हे जे 3 मुख्य गुणधर्म आहे पाण्याचे ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. हे पाणी मुळात अँटी ऑक्सिडेंट असतात. गंगोत्रीचं जे पाणी आहे ते जमजम वॉटर आहे ते मुळामध्ये अँटी ऑक्सिडेंट आहे. पाणी नैसर्गिकच अँटी ऑक्सिडेंट आहे. दुसरी गोष्ट ते पाणी अल्कलाइज आहे, नॉट अल्कलाइन. ते पाणी अल्कलाइज आहे, नॉट अल्कलाइन. याचा फरक काय नेमका दोन्ही शब्दांचा मी तुम्हाला खुलासा करून देतो. तिसरी गोष्ट हे पाणी सूक्ष्म पाणी आहे, म्हणजे मायक्रोक्लस्टर पाणी आहे. आता हा काय प्रकार आहे हा पण ते प्रयोगामध्ये बघू. ठीक आहे ना, खूप जास्त थेअरी म्हणजे बडबड करण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकलमध्ये पण इंटरेस्ट डेव्हलप होईल त्या गोष्टी करून बघू. तर ह्या 3 गोष्टींच्या फरकांवर त्यांनी तो डिव्हाइस बनवला होता. आणि तो डिव्हाइस जो पहिला डिव्हाइस होता या टेबलचा जो सरफेस आहे त्यापेक्षा थोडासा मोठा आहे. म्हणजे कधी जर उत्सुकता वाढली आणि जपानवारी करावी वाटली, ओसाका नावाच्या गावामध्ये तिथे ही फॅक्टरी आहे. ते पहिलं डिव्हाइस तुम्हाला तिथे बघायला मिळेल. ते डिव्हाइस जे 1973ला तयार झालेलं आहे ते आजही चालू आहे. You can imagine the life of device. You can imagine life of the device. त्या मशीनला 1973 पासून आजही चालू होते. हे मशीन जे मी तुम्हाला म्हणालो 30 वर्षापर्यंत चालतं. त्याचा प्रत्यक्ष रिअल ग्राउंडचा अनुभव म्हणजे आम्हा लोकांच्या घरात या मशीनला जवळपास 5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आणि आम्ही याच्यापासून त्रस्त नाही आहोत. उलट प्रत्येक वेळेस त्या शोधकर्त्याला आशीर्वाद द्यावे वाटतात. ठीक आहे, तर मी थोडंसं प्रॅक्टिकली जातो आता. हे वेगवेगळ्या प्रकारचे पाणी घेतलेले हे दोन्ही हे तुम्हा लोकांच्या घरून आलेले पाणी. ठीक आहे, त्यानंतर आपण बाहेर जर गेलो ना तर थोडंसं आपल्याला चांगलं समजतो. अशा ब्रँड परचेस करण्यावर आपण ट्रस्ट ठेवतो, बिस्लरी वगैरे. ठीक आहे, सील पॅक बॉटल आहे, कोणाला शंका असेल तर येऊन बघू शकता. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट बरीच मंडळी जी आहे याचं कन्झम्पशन बऱ्याच जणांच्या करत असेल. मला काही बोलायचं नाही, मी आलोय पाण्यावरती चर्चा करण्यासाठी, हा माझा भाग नाही. तरी पण हे बघावं आणि याचं काय म्हणणं आहे माझं याबद्दल थोडंसं याचं बारकाईने अभ्यास करू शकता. आणि फायनलमध्येच एनर्जी कॅंगन मोटर. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी मशीन मधूनच काढलेल्या आहेत. आपल्याकडे जॅक पण आहे. नंतर हा प्रयोग संपल्यानंतर आपण ते प्रत्यक्ष आपण करून पण बघू शकतो ज्यांनी इच्छा असेल तर. ठीक आहे, ह्याचा सोर्स ऑफ वॉटर काय आहे? बोर, नळ, बोर, नळ, बोर आहे. ठीक आहे, ओके, हे तुमचं बोरचं पाणी आहे. सर तुमचं सोर्स ऑफ वॉटर काय आहे? हे जारचं आहे. जारचं आहे. ओके, अगेन बोर आहे ना. आपला फेवरेट ब्रँड बिस्लरी. सुज्ञ पालक म्हणून माझं एक म्हणणं आहे,
जर वाईट सवयी मी माझ्या मुलांना परिचित करूनच दिल्या नाही, जसं मोबाईलच्या बऱ्याच जणांच्या घरात त्रास असतो की मोबाईल मुलं सोडत नाही, मी जर मोबाईलचं त्यांना इंट्रोडक्शनच नाही करून दिलं ना तर ते कधी मोबाईल मला मागणारच नाही. त्यातला हा प्रकार आहे. येस, ते मशीन मधलं पाणी. ठीक आहे. आता हे सर्वच पाणी मी तुमच्या समोर ठीक आहे घेतलं, त्याला चेक करू शकतो. प्रत्येक गोष्ट साध्या आपल्या गावरान भाषेत बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला यातली आहे. खरंच आहे मी सांगतो म्हणून ऐकायचं नाहीये, खरंच काय आहे तर बघूया. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या आधारावर ते मशीन तयार झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे पाणी अँटीऑक्सिडंट आहे, दुसरी गोष्ट म्हणजे ही पाणी अल्कलाइज आहे, तिसरी गोष्ट हे पाणी मायक्रोक्लस्टर आहे. ओके, तर ह्या गोष्टी अँटीऑक्सिडंट बद्दल प्रथम चर्चा करू. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? आजकाल नाही का बालवाडीतल्या मुलांना, पहिली दुसरीच्या मुलांना आपण शिकवतो की रोज एक सफरचंद खाल्लं तर आपण हॉस्पिटलपासून डॉक्टरपासून दूर राहतो. ठीक आहे. ओके, का बरं? फळांचा राजा आंबा असूनही आपण ऍपल इंट्रोड्यूस करतो का? ऍपल ह्या फळाची जी नैसर्गिक क्वालिटी आहे ती पहिली म्हणजे ते फळ अँटीऑक्सिडंट आहे. ओके, संत्रा आहे, तसाच लिंबू आहे, तुळस आहे, हे सगळे अँटीऑक्सिडंट खाण्याचे व्हेज इन्ग्रेडियंट्स. ठीक आहे. आता मला एक गोष्ट विचारायची आहे, अँटीऑक्सिडंट म्हणजे काय कळालं का तुम्हाला? नाही कळालं. ठीक आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे मला हे म्हणायचंय, याचा विरुद्धार्थी शब्द असतो ऑक्सिडाइज्ड. जे ऑक्सिडाइज झालेलं आहे म्हणजे ज्याला गंज लागलेला आहे, जे शिळ झालेलं आहे ते ऑक्सिडाइज आहे. याच्या विरुद्ध काय आहे? अँटीऑक्सिडंट. आता कळालं? सगळं अँटीऑक्सिडंट म्हणजे प्युअर फॉर्म, फ्रेश एकदम, जे एकदम ताजं आहे ते. ठीक आहे. मग आता हे आपण ही झाली व्यावहारिक टेक्निकल गोष्ट. व्यावहारिक गोष्टीमध्ये काय होतं बघा, की कालचा स्वयंपाक आपण आज जेवत नाही. का नाही जेवत? आपण सहज उत्तर देऊ शिळं झालेलं आहे म्हणून जेवत नाही. तुम्ही शिळं ओळखता कसं? त्याची रंग, चव आहे ना, त्याचा टेक्स्चर खराब झालेला असतो. आता मी म्हणतोय की आता नुसतं रंग चवीच्या माध्यमाच्या व्यतिरिक्त आपण टेक्निकली बघूया. तर टेक्निकली बघण्याचं एक माध्यम आहे, याला ORP मीटर म्हणतो आपण, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल मीटर. ओके, याच्यामध्ये रिडिंग दिसेल आपल्याला. कालचं जेवण जर शिळं आज आपल्याला चेक करायचं आहे तर याच्यामध्ये त्याची रिडिंग दिसेल आणि ही रिडिंग 0 पासून 1 अशी सुरू होते. 0 पासून 1 जरी असेल पॉझिटिव्ह वे मध्ये तर ते ऑक्सिडाइज झालेलं आहे आणि मायनस मध्ये जी रिडिंग असेल ती अँटीऑक्सिडंट असेल. ओके, 1 दिवसाचा स्वयंपाक हा रिडिंग जवळपास 40 ते 50 दाखवतो. 2-3 दिवसाचा त्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तेच आपण हे पाणी चेक करू शकतो. मला एक गोष्ट अशी म्हणायची, तुम्ही आम्ही सगळेच आउटिंगला जातो, फिरायला जातो, तुमच्या घरातले पाण्याच्या टाक्यावर भरलेले असतात, है की नाही, आणि बाहेर गावून आल्यानंतर आपल्या गृहिणी सहज नळ ओपन करता आपला स्वयंपाक सुरू. पाणी शिळ झालेलं आहे असं मान्य करता का? शिळ झालेलं जेवण जसं खात नाही तर पाणी पण शिळ होत असेल ना, मान्य करता का? विचार येत नाही डोक्यात. टँक मध्ये असेल तर शिळ असेल, बोल मध्ये असेल तर शिळ अंडरग्राउंड असेल, ते शिळ होणार नाही. ओके, आता मी काय म्हणतोय, प्रत्येक गोष्ट आपण चेक करून बघूया, है ना. आता इथे हे जे मीटर आहे माझ्याकडे, हे जे तुम्ही घरामध्ये जे पाणी पित आहात, मी तुम्हाला असं म्हणालो होतो, 1 दिवसाचा जो स्वयंपाक आहे ना, या माध्यमातून जर मोजला तर 40 ते 50 रिडिंग येते त्याचं, है ना. आता हा पाणी चेक करतोय, इथपर्यंत फिगर दिसतोय. ओके, इट इज वॉटर फ्रॉम कोणाच्या घरचं आहे ना. आता मला काय म्हणायचंय माहितीये का, हे फक्त रिडिंग दाखवतोय है ना. तुम्ही पण कशाला ऐकता, मी दाखवलं रिडिंग, आपलं रिडिंग काय झालेलं याच्याने, है की नाही. हो, आता जिथपर्यंत हे शिळ असेल तिथपर्यंत वाढत जाणार नाही. जेवढं कसं समजायचं रिडिंग पूर्ण यायला किती वेळ? आपण थांबू काही वेळ, एक साधारण आपण अप्रॉक्स अंदाज धरू शकतो की 200-250च्या आसपास चाललंय. एवढं हे शिळ आहे. ठीक आहे, एवढं हे शिळ आहे. आणि दुसरी गोष्ट, शिळ होण्याची जी प्रक्रिया आहे ना, ही निर्जीव आणि सजीव वस्तूला एकसारखीच लागलेली आहे. ऑक्सिडेशनची प्रक्रिया आता जसं बालपण असतं तसं म्हातारपण पण आहे. ही ऑक्सिडेशनची प्रक्रिया आपल्याला पण लागलेली आहे. या पाण्याचा उपयोग नेमका काय होतो माहितीये का, की आपली जी म्हातारी होण्याची आजकाल हायब्रिड खानपानामुळे जी स्पीड वाढलेली आहे, जसं 20 वर्षाची मुलं पांढरे केस, निस्तेज जे व्हायला लागलेत ना, ही स्पीड कमी करण्याचा प्रयत्न चाललाय. हा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न चाललाय. तर त्यातलं हे पाणी आपण चेक करतो, अराउंड इट इज इथं थांबतोय बघा, 234-35 एवढं ऑक्सिडाइज आहे. ठीक आहे. आता मला एक गोष्ट अशी म्हणायची तुम्हाला, हे जे रिडिंग पाहतोय ना आपण, हे फक्त रिडिंग बघून शांत बसण्याचा प्रकार नाहीये. आणखी जर उत्सुकता असेल
तर काहीच करायचं नाही, हे पाणी घेऊन जायचं लॅबमध्ये, पॅथॉलॉजी लॅबमध्ये. त्या पॅथॉलॉजी लॅबचा जे मायक्रोस्कोप असतो त्यामध्ये त्या पट्टीवर एक थेंब टाकायचा आणि बघायचं. मग ही रिडिंग ही काय दाखवतोय, तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचंय ते लक्षात येईल. 8 दिवस देरी नाही होणार पाणी त्याची. दुसरी गोष्ट सर, हे तुमच्या घरातलं पाणी हे इथून सुरू झालंय. राऊंड इट गोज इट मोर ऑक्सिडाइज्ड. ओके, हा त्यातला प्रकार. हा बिस्लरी घेऊन आलोय बाजारातून, हा पण तिथूनच सुरू झालाय. महागाई आणि याला आपण प्रतिष्ठित समजतो. एखाद्या वेळेस माणसावर ओरडद्वारे बिस्लरी आण म्हणतो तुला, हे काय दुसरी बाटली घेऊन आला, है की नाही. ट्रस्ट फॅक्टर आपण जरा समजतो. आणि सगळ्यात हे आपले महात्मा या मीटिंगचे कमीच आहे. बिस्लर आपलं स्प्राईट एक रिसर्च आहे मुंबईमधल्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा. हा रिसर्च तुम्हाला हळूहळू रिअलाइज व्हायला लागेल. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता उघडले या 10-5 वर्षात, अगोदर नव्हते, है ना. मुलं बाळा नवीन मुलांना होत नाही है ना, म्हणून हे चाललंय. त्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटर रिसर्च सेंटरचा एक रिसर्च आहे की जेवढी नवीन तरुण जोडी आहेत त्यांच्या खानपानामध्ये फास्ट फूड आणि कोल्ड्रिंकचा मारा खूप आहे. रिसर्च हा सांगतो की कोल्ड्रिंक वगैरे फास्ट फूड खात असाल तर तुमची प्रजनन क्षमता कमी होते. आणि हे केंगेन वॉटर यातला एक फरक तुम्हाला लोकांना दिसेल. मायनसचा साईन दिसतोय का तिथपर्यंत? -5 हे मशीन मधनं ज्यावेळेस निघतं ना हे पाणी, हे -900 पर्यंत असतं सर. -900 पर्यंत असतं. आता हा फक्त इकडे तिकडे अजून काही शंका आहे का कोणाला, करून बघू का? आता हे मशीन मधून काढून किती वेळ झाला? याला जवळपास तास दीड तास झाला. इतकं बॅक होणार. आणखी एखादा तास झाल्यानंतर आणखी बॅक. अराउंड एका दिवसामध्ये हे 200 मायनस पर्यंत जाऊन थांबतं. म्हणजे एक मशीन मधलं काढलेलं पाणी 2 दिवसापर्यंत आपण चालवू शकतो. पण चालवायची गरज याच्यामुळे नाही की याची मिनिटाला 6 लिटर पाणी देण्याची कॅपॅसिटी आहे. एका तासाला 360 लिटर. जेव्हा पाहिजे बटन दाबा. मशीन दिवसातनं 100 वेळेस जरी ऑपरेट केलं तर मशीन खराब होत नाही. जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, जगामध्ये बिलकुल एकदम मानल्या जातात. ठीक आहे नाही. आता मी तुम्हाला लोकांसमोर नाही का हे फक्त रिडिंग दाखवलं, त्याच्यातनं काही कळालं का? खरंच काही कळालं का? अँटीऑक्सिडंट आहे मी सांगितलं तेवढं है ना. आता हे नेमकं काय फायदा व्हायला कळालं का? मला असं वाटतं की मी जो आपण वेळ स्पेंड करतोय ना याचा खरोखर पुरेपूर उपयोग व्हावा. फरक जाणवला है ना. पण नेमकं कॉन्क्रीट काय त्याच्यातले बेसिक डिफरन्स आहे एक्झॅक्टली ते नाही. है ना. हे बघा, आपण जे शाळेमध्ये शिकवतो ना रोज एक आपण खाल्ला तर डॉक्टर पासून दूर राहतो. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की ते फळ मुळात अँटीऑक्सिडंट असतं. आता अँटीऑक्सिडंट काय काम करतं आणि पहिली गोष्ट ते सुरू करतो मी 2 मिनिटात. अँटीऑक्सिडंट तुम्ही जेवढे काही घ्याल तर तुमच्या शरीरामध्ये ॲलोपॅथीच्या नियमानुसार वेगवेगळे आजार जे शरीरामध्ये तयार होतात तर त्याचं कारण फ्री रॅडिकल नावाचा एक प्रकार असतो. फ्री रॅडिकल्स निर्माण होतात शरीरामध्ये आणि त्या फ्री रॅडिकलमुळे वेगवेगळे आजार उत्पन्न होतात. आणि जेवढं तुम्ही अँटीऑक्सिडंट घ्याल तुमच्या शरीरातले फ्री रॅडिकल बाहेर निघतात. आता हे फ्री रॅडिकल काय, अगेन टेक्निकल शब्द परत वरून चालला असेल तर फ्री रॅडिकलचा इमिडिएट जो परिणाम शरीरावर दिसतो, आपण थकणं, शरीराची एजिंग खूप स्पीडने होणं है ना. कधी कधी असं वाटतं की 12-1-2 वाजता नको, आजचा पिरियड स्किप करता आला तर जमतो का, है की नाही. मग ही कुठं असं एनर्जी ज्यावेळेस आपली डाऊन होती. तुमचं आमचं प्रोफेशन कदाचित सिमिलर नाहीच आहे, पण मलाही आजकाल बोलायचं काम पडायला म्हणून मी तुम्हाला सिमिलर कन्सिडर करतो. सगळ्यात जास्त एनर्जी आपली बोलण्यामध्ये वेस्ट होते, है की नाही. आता होतं असं कधी बोलल्यामुळे आपण थकून जातो आणि शांत रिलॅक्स बसतो. हा एक प्रकार होतो. अँटीऑक्सिडंट हा जो प्रकार असतो हा शरीरामध्ये नेमकं काय करतो त्याच्या अगोदर आणखी गोष्ट सांगतो मी, की तुम्हाला अगोदर सुरुवातीला म्हणालो ना 70% पाणी आहे तुमच्या माझ्या शरीरामध्ये. एवढा पाण्याचा काय गरज आहे बरं? कधी प्रश्न पडतो का? पडला असेल तर आपण त्याच्यावरती चर्चा करूया की पाणी नेमकं करतं काय 70%. त्यातला एक प्रकार मी सांगतो. हे 70% जे पाणी आहे हे तुमच्या शरीरामध्ये जे 5.5-6 लिटर पाणी आहे या पाण्यामध्ये पेशी वगैरे असतात. या पेशींमध्ये ऍक्टिव्ह राहण्यासाठी वेगवेगळे सिस्टम सेट आहेत जे निसर्गाने तयार करून दिलेले आहेत. तर अँटीऑक्सिडंट खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये असं समजा की जसे बटन्स आहेत ना या टाईपचे स्विचेस असतात. हे लॅबमध्ये तुम्ही बघू शकता. एखाद्या सेलला झूम करून त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर हे स्विचेस जर ऍक्टिव्ह राहिले तर तुम्हाला नेहमी फ्रेशनेसचं फिलिंग येतं.
स्विचेस जर ऍक्टिव्ह राहिले ना तर तुम्हाला नेहमी फ्रेशनेसचा फिलिंग येतो. आणि हे ऍक्टिव्ह कशामुळे राहतात माहितीये का? अँटीऑक्सिडंट शरीरात असेल तर. आता अँटीऑक्सिडंट तुमच्या आमच्या शरीरामध्ये रोज तयार होतो. झोपेतून उठलो की आपण लगेच एकदम डेड झालेली बॅटरी असतो. आंघोळ केल्या गेल्या एकदम फ्रेश अप असतो. लगेच कामाला सुरुवात. आंघोळ केल्यामुळे सुद्धा अँटीऑक्सिडंट शरीरात तयार होतो. ठीक आहे. तर त्यातलाच एक दुसरा, आता दिवसभर आंघोळ करत राहणार का? शक्यच नाही ना. मग आता दुसरा एक प्रकार काय आहे की आपण अँटीऑक्सिडंट इंटेक मध्ये घ्यायला हवं. अँटीऑक्सिडंट पण इंटेक मध्ये घ्यायला पाहिजे. ते नैसर्गिक मी तुम्हाला दाखवलंय, सफरचंद, संत्रा वगैरे, लिंबू, तुळस वगैरे. आता जरी भौतिक क्षमता जरी असली ना तर आपण 24 तास याचं भरपूर सेवन करू शकत नाही. ही झाली गोष्ट. हे पेशी काय करतात नेमकं माहिती का शरीरामध्ये की -25, हे -520 तुम्ही पाहिलं आहे ना. हे मायनस जर 25 इंटेक जर असेल शरीरामध्ये, जर -25 इंटेक असेल तर हे स्विचेस सगळे चांगल्या पद्धतीने वर्किंग करतात. म्हणजे काय होतं, तुम्हाला आंघोळ केल्यासारखी फ्रेशनेस फिलिंग येते. हा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट, हाच जर अँटीऑक्सिडंट हा -50 अँड बिलो दॅन दॅट असेल, म्हणजे त्यापेक्षा जर मागे असेल, -50 आणि त्याच्यापेक्षा जर मागे असेल तर नवीन पेशींची निर्मिती होती. अँड एव्हरी न्यूबॉर्न तर जर जनावरांचं जरी पिल्लू असेल तर एकदम ताजं एकदम टवटवीत असतं. तेच माणसांसोबत असतं, ते सेल सोबत होतं. तर एव्हरी न्यूबॉर्न जेवढ्या नवीन सेल्स शरीरात तयार होतील तुम्हाला कधी थकण्याचा अनुभव करणारच नाही. हे अँटीऑक्सिडंटचं काम करतं. आणि इथे तुम्ही पाहिलात, इथे 520 होतं अँटीऑक्सिडंट. आता कळालं का अँटीऑक्सिडंट नेमकं काय काम करतं? तर ही गोष्ट क्लिअर झाली का? एक दुसरी गोष्ट मला तुम्हाला, ही गोष्ट नक्की क्लिअर झाली? याच्याबद्दल काही शंका विचारायची असतात तुम्हाला है ना? एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आता. मी तुम्हाला 3 मुद्दे जे लिहून दिले तर त्यापैकी एक मुद्दा होता अँटीऑक्सिडंट, दुसरा मुद्दा होता अल्कलायझेशन है ना. तर अल्कलायझेशनचा हा एक प्रकार आहे. याला अल्कलिटी आपण मोजतो कशी? हा पीएच सिस्टम द्वारे मोजला जातो. तर हा असतो 0 पासून 14 पर्यंत याचं रेडिंग असतं. हा जो पट्टी दिसते नाही कलर चार्टची पट्टी, ही पट्टी याच्या माध्यमातून आपण पीएच मोजतो. आणि पीएच मध्ये आपण काय काय मोजू शकतो? पाणी मोजू शकतो, जमीन मोजू शकतो, तुमच्या आमच्या शरीरातल्या रक्ताचं पीएच पण मोजू शकतो. आता हा एक प्रकार आहे. काय काय मोजू शकतो हे सांगितलं तुम्हाला. आणि हे 0 पासून 14 पर्यंत जे मोजलं जातं, 7 इज अ न्यूट्रल व्हॅल्यू. 14चे अर्धे 7 इज अ न्यूट्रल व्हॅल्यू. बेनिफिट करणार नाही आणि नुकसानही करणार नाही. ठीक आहे. पण बिलो दॅन 7 इज ऍसिडिक. बिलो दॅन 7 इज ऍसिडिक. ऍसिड पिऊ शकतो का आपण? गरजच नाहीये, क्षमता नाहीये, पॉसिबिलिटी नाही. अल्कलिनिटी अपर दॅन 7, 8, 9, 10, 11, 12 हे सगळं अल्कलिनिटी आहे. आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस एखादा जीव तयार होतो, तुम्ही माहितीच्या आधारावर चौकशी करू शकता तुमच्या डॉक्टर मित्रमंडळीमध्ये. जी पेशी असते गर्भपेशी, त्यातलं वातावरण हे 13 ते 14 अल्कलाइज असतं. त्या वातावरणात बाळ तयार होतं. म्हणजे हे जीवनासाठी कसं आहे अल्कलाइज? इट इज गुड. ठीक आहे. हा एक प्रकार आहे. मी पाणी अगोदर चेक करून घेऊया आपण. तुमच्या आता सायन्स फॅकल्टी नाही म्हणाले सर, पीएच टेस्टर असतो, लिटमस पेपर, ह्या माध्यमातून आपण हे चेक करू शकतो पाणी काय आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर याच्यावर मी आणखी थोडंसं खुलासा करतो. मॅच 7 पेक्षा खाली आहे का? 7 पेक्षा खाली आहे का? ऍसिडिक आहे. ऍसिडिक आहे. ओके. तर हे त्यापेक्षाही थोडंसं खाली दिसतंय का? इट इज बिलो दॅन 7. ऍसिडिक आहे. आता याला 20 रुपये दिले, याने तर दहरच करून टाकला. एकदम 24 कॅरेट गोल्ड आहे काय? आणि एकदम गंज लागलेलं सोनं. आता मग तसंच म्हणावं लागेल ना, पैसे देऊन पितो आपण, हा गंज लागलेलं सोनं. आणि हे रस काय म्हणून एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला. हा काय प्रकार आहे? नुसतं कलर दाखवायचं नाही तुम्हाला. आपण जेवण करतो, साधारण 400-500 ग्राम जेवण करतो. हे पचवण्यासाठी एक जठरामध्ये, ज्याला लिव्हर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ऍसिड असतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. ते तुमची पचनशक्ती
पूर्ण करण्यासाठी काम करते. राईट, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये असं हायड्रोक्लोरिक ऍसिड, जेवढं तुम्हाला अन्न पचवायला ऍसिड पाहिजे तेवढं तुमच्या शरीरामध्ये आहे. वरून ऍसिड टाकायची गरज आहे का अजून? तुम्ही ऍसिडिटीचा त्रास असणारे लोक विचार करा, डॉक्टरकडे जाता, डॉक्टर साहेब ऍसिडिटी व्हायला लागली, पटकन गोळ्या लिहून देतात तुम्हाला, तुम्ही गोळ्या घेता, 2 मिनिटं बरं वाटतं आणि लगेच घरी. ऍसिडिटीची जर गोळी कोणाची खेळत असेल तर मला नक्की द्या, बरं का. हा एक प्रकार आहे तुमच्याकडे. आला चुना. आता आणि चुनाही असं करा. नाही, चांगल्या सवयी सगळ्या द्या. ओके, तर दोन्ही गोष्टी घेतल्या. आता बारकाईनं ऐका सर. हा पाणी जो आहे मी तुम्हाला तुमचं म्हणतो, काही काढू नका. एक दुसरी मी तुम्हाला म्हणालो, वरून ऍसिड टाकायची काही गरज आहे का? सर, ऍसिडिटी झालेले लोक ज्यावेळेस डॉक्टरकडे जातात, मला इतकी लोक बसलेली आहे, सुज्ञ प्रज्ञ मंडळी, कधी एखाद्या डॉक्टरनं विचारलं का ऍसिडिटी होते तर तुम्ही पाणी कुठलं पिता, जेवण कुठलं करता? कधीच विचारणार नाही तुम्हाला. जर तसं विचारलं, तसं जर मार्गदर्शन केलं तर दुकान बंद. दुकान बंद. काय प्रकार आहे? आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा जो ऍसिडिटीचा तुमचा कॅप्सूल आहे, हा नेमका काय काम करतो हेही दाखवतो तुम्हाला एका ग्लासमध्ये. आता याला याचं काम करू द्या. बापरे, आता उलटच काम करावं लागलं. ठीक आहे, लेडी वर्किस है ना. तोपर्यंत मी माझं काम करतो. कॅनियन वॉटर घेतलं मी. हे नेमकं काय करतं बघा. ओके, दिस इज, हे बिस्लरीचं पाणी आणि हे आपले गंज लागलेलं सोनं. याला काही होणार नाही, याला काहीच होणार नाही. ठीक आहे, मी जे तुम्हाला म्हणाल होतो ना, याच्याने काय होतं, फक्त प्रजनन क्षमता खराब होते. आता हे जे सर, गोळी कुठल्या कंपनीची होती? ओमिच बी. ओमिच नॉट वर्किंग ना. हे इव्हन ऍसिड न्यूट्रल सुद्धा नाही करताय. आहे तसंच आहे. तुम्ही गोळी बदला जर गोळी घ्यायची असेल तर. असं आहे, त्याला शरीरातली ऍसिडिटी कमी होते. 100%. म्हणजे मी गोळी घेतोय ते कामच फक्त करत डॉक्टर- नाही. कमाई चालू आहे फक्त त्यांची बस. दुसरी कंपनी चालू आहे, दुसरं काहीच. ठीक आहे, ही एक गोष्ट दाखवली तुम्हाला. मला एक गोष्ट आणखी एक दाखवायची आहे. याच्यामध्ये मी पाणी टाकलं. ठीक आहे, ही बाटली संपवायला अर्धा 1 मिनिट मोर दॅन सफिशियंट आहे. हे नेमकं काय करतं बघा. घ्यायचंय का कोल्ड्रिंक? इंट्रोड्यूस करताय मुलांना? असं म्हणणारे चोरून एखादी बाटली देतो. जवळपास 90% आहे. 90%. लोक आता कोल्ड्रिंक घेत नाही. मला आता याच्यावर एक खुलासा करायचा तुम्हाला. हे नेमकं काय आहे? अल्कलिटी वगैरे हे काय आहे? हे जरा एक मिनिट. अगेन मी एक ग्लास परत रिकामा करून घेतला. आता मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट दाखवायची. वी आर नॉट डुईंग मॅजिक शो. बिस्लरीचं पाणी घेतलंय परत. हा परत मी पीएच टेस्टर घेतो यावर. अगेन हा पीएच टेस्टर. हे पाणी ऍसिडिक आहे. आपण पैसे देऊन आणले याला. आता मला तुम्हाला जी गोष्ट दाखवायची आहे ना, ती काय आहे बघा. हा चुना घेतलाय मी या बाटलीतनं. आता मला एक गोष्ट सांगा, हे अल्कलाईन झालं, मग आता याचीच त्याची तुलना करू का? का नको? मी सांगतो म्हणून का? मग रोज जेवणामध्ये 1 वाटी चुना खायला पाहिजे की नाही?
नाही, राजू दीक्षित म्हणतात थोडंसं चुना रोज खाल्लं तर आपल्या पेशी चांगल्या होतात. नाही 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 तो नाही टेक्निकल विनोदाचा भाग नाही आहे. विनोदाचा भाग नाही आहे. आपल्या शरीराच्या गाठी तयार होतात, त्या गाठी विरघळून जातील, आपल्या मृत पेशी निघून जातील, नवीन पेशी तयार होतील, असं राजू दीक्षित सांगतो. ठीक आहे ओके. मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर अशी करून सांगतो, जेवढी 70% पाणी आहे शरीरामध्ये ऍसिडिक झालेलं त्याला अल्कलाइज करायचं आहे, नॉट अल्कलाइन. मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं होतो, हा फरक आहे. अल्कलाइज आहे हे पाणी, नॉट अल्कलाइन आहे. आता हा फरक आहे. इथे केंगेन वॉटर जे आहे ते अल्कलाइज आहे, नॉट अल्कलाइन. हा फरक काय, इथे मी रसायन टाकलं, इथे मी काय केलं, चुना टाकलं, रसायन आहे ते चुना, रसायन टाकून पाणी अल्कलाइज केलंय. मग आता होतं काय की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आरो आहे, सवय होते का हो त्या पाण्याची, डिपेंडन्सी होते का, हे पाणी पिताय दुसरं कुठलं पाणी पिलं की तब्येत खराब होते का, होते ना. हा तो प्रकार आहे. कुठल्याही बाहेरच्या रसायनाची शरीराला गरज नसते. कुठल्याही बाहेरच्या रसायनाची शरीराला बिलकुल गरज नाहीये. इथे सिस्टम काय काम करतं नेमकं बघा. या मशीन मध्ये जे सिस्टम आहे, तुम्हाला एक दोन गोष्टी मी आता वेगळ्या मशीन मध्ये नेऊन समजावून सांगतो. ज्या वेळेस आपण मशीनला पाणी देतो त्यावेळी मशीन मधनं पाणी सुरुवातीला या फिल्टरेशन सिस्टम मध्ये येतं. नळाचं पाणी कोण कोण पितं, तुम्ही लोक नळाचं पाणी पितात, बाकीचे रेस्ट ऑफ फॅमिली डिपेंड अपॉन द बोर और जार, है की नाही. आता याच्यामध्ये होतं काय माहिती का, नळाचा जो फिल्टर बेड असतो ना, त्याला जेव्हा तुम्ही जर बारकाईने अभ्यास करा, त्या फिल्टरेशन मध्ये क्लोरीन टाकलं जातं, ब्लीच टाकलं जातो, ऍलम टाकला जातो. आता तुम्ही आम्हा लोकांना, आमच्या नवीन पिढींना शिकवता, खरंच बघा बरं तर मोबाईलचा सदुपयोग करून, क्लोरीन शरीराला गरजेचं आहे का, ब्लिचिंग पावडर गरजेचं आहे का, ऍलम तुरटी गरजेची आहे का, मग ते जर गरजेचं असेल तर जेवणाच्या ताटात असायला पाहिजे ती. असं कुठलं डिव्हाइस नाही आपल्या माहितीमध्ये की हे क्लोरीन वगैरे बाहेर काढेल. क्लोरीनचं डायरेक्ट इम्पॅक्ट हा पेशी निर्मितीवर ते करतो. पेशी निर्मितीच्या कार्याला हा बाधक आहे क्लोरीन. ठीक आहे. हे फिल्ट्रेशन सिस्टम एकमेव जगातलं पेटंटेड फिल्ट्रेशन सिस्टम आहे. या मशीन मधनं आलेलं पाणी कसल्याच प्रकारचं अनवॉन्टेड केमिकल बाहेर देत नाही तुम्हाला. दुसरी गोष्ट, आता जे लोक बोरचं पाणी पितात ते म्हणतील धन्य झाला आपण नळाचं पाणी पित नाही. ठीक आहे. आता बोरचं पाणी पिणाऱ्यांची महात्मा बघा. आपण सगळे लहानपणी एका लायबॉय एका रेक्सोना साबणामध्ये सगळं घर धुवून काढत होतो. आता व्हायला लागलं काय, साबण शॅम्पू कंडिशनर इतके झाले, घरातच एक दुकान लागलेली आहे. मग आता हा सगळा पाण्याचा निचरा जमिनीत जातो, त्या वाटे कुठे ना कुठे हे सगळे केमिकल सगळे पोटात चालले. हा एक प्रकार आहे की कसल्याच प्रकारचे केमिकल कुठल्याही पाण्याचे मशीन मधनं बाहेर येऊ देत नाही. हा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट, यानंतर या माध्यमामध्ये इथे मागे एक सिस्टम आहे ज्याला 7 प्लेट सिस्टम म्हणतो. या मोबाईल पेक्षा थोडीशी 1.5 पट साईज समजा, या मोबाईल पेक्षा 1.5 पट साईज समजा. इथे या 7 टिटॅनियमच्या प्लेट आहेत ओरिजिनल, ज्याच्यावर ते ओरिजिनल प्लॅटिनम बसवलेलं आहे. प्लॅटिनम जवळपास ₹1,00,000 तोळा आहे. कॉस्टिंगचा अंदाज यावरून हा नवीन मुद्दा मांडलाय. या 7 प्लेट सिस्टम मध्ये होतं काय की इथे कॅथोड अॅनोड सेट केलेले असतात. त्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी इथे प्रवाहित होते. इथे पाणी इलेक्ट्रोलिसिस होतं, आयनाइज्ड होतं. इथे इलेक्ट्रोलिसिसच्या माध्यमातून सगळे बॅक्टेरिया वगैरे किलिंग, रिमूव्ह करणं, त्या सर्व गोष्टी होतात. पाणी आयनायझेशन मध्ये जातं. हा एक प्रकार होतो आणि ही प्रक्रिया अशी 30 वर्ष चालते. हिला जर चांगलीच वापरली खूप व्यवस्थित तर कदाचित आणखी 2-4 वर्ष जास्त चालेल. म्हणजे हा जीवनभराचा निर्णय, कदाचित आपले नातो येतील सगळ्यांचे. हा एक प्रकार आहे इथे. आणि तिसरी गोष्ट, हा अल्कलिनिटीचा प्रकार समजला तुम्हाला. हा प्रकार समजला. याच्यामध्ये आणखी काही प्रश्न विचारायचा आहे का, मी पुढच्या मुद्द्यावर जाऊ का? ओके. थर्ड पॉइंट इज, हे पाणी जे आहे मायक्रो क्लस्टर्ड आहे. हे पाणी काय आहे, सूक्ष्म पाणी आहे. म्हणजे कळालं का, सूक्ष्म पाणी म्हणजे कळालं का, काय म्हणायचंय मला तर काही सांगू शकता का? आणि गरम केल्यानंतर परफेक्ट, एकदम दिला, एकदम परफेक्ट दिला. किती जण गरम पाणी पितात सकाळी? बरेच जण पितात. साधारण एक बेसिक रिझन आहे, पोट पटकन साफ व्हावं, हलकापणा व्हावा म्हणून आपण गरम पाणी पितो, राईट? ठीक आहे. गरम पाणी होतं म्हणजे नेमकं काय होतं बरं? थंड पाणी गॅसवर आपण ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस उकळायला लागतं, तर त्याचे अणू तुटायला लागतात. त्याचे अणू तुटायला लागतात, पाणी सूक्ष्म व्हायला लागतं आणि जास्त उकळल्यानंतर त्याची वाफ होते आणि उडून जातं. म्हणजे उडायच्या अगोदर जी नेमकी अवस्था असते, दॅट इज द मायक्रो क्लस्टर्ड वॉटर, जे आपण पिऊ शकत नाही सहसा. मी त्या पाण्याबद्दल बोलतोय. हे पाणी थंड अवस्थेमध्येच त्या पातळीवर असतं.
ठीक आहे. आता हे तुम्हाला टेक्निकल पाणी नेमकं सूक्ष्म म्हणजे काय हे सांगितलं. आता याचा पुढचा फायदा बघा की हे घेतल्यानंतर शरीरात होतं काय, याची गरज काय, हे की नाही. जेवढं सूक्ष्म पाणी तुम्ही घ्याल, तुम्हाला माहितीये का, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय 70% पाणी आहे, 70% पाणी आहे. अजूनही प्रश्न पडला का एवढा पाण्याचा उपयोग काय? अजूनही प्रश्न पडला का? नाही पडला. ठीक आहे. कुठलंही शरीर हे तयार होतं पेशींच्या माध्यमातून. कुठल्याही शरीराचा जो बेस आहे, सायन्स, शरीर निर्मितीचा जो सायन्स आहे त्याचा जो बेस आहे, तो पहिला आधार आहे सेल. एक सेल, एकाची 2, 2, 4, 8, 16, 32, 64 या गुणाकारामध्ये त्या डेव्हलप होतात आणि शरीराची निर्मिती होते. ते किडे मुंगे असू द्या, हे सेल तयार होतात. मग आता ह्या सेलमध्ये ज्यावेळेस एवढं पाणी आहे 70%, एक्झॅक्टली व्हॉट इज द वर्क ऑफ द सेल इन दिस बॉडी. ठीक आहे. हे कॅरियरचं काम करणार. सेल असेल, त्या सेलमध्ये हे पाणी एंटर करणार आणि बाहेर जाणार. इट इज अ वर्क ऑफ वॉटर. बोर नाही होत आहे का? हे एक्झॅक्टली वर्क आहे पाण्याचं. हे नेमकं करतं काय? आपण जेवण जेवतो, ही एक गोष्ट शरीरामध्ये घेतो. श्वास घेतो, ही एक दुसरी गोष्ट घेतो आपण. जेवणामध्ये पाणी पण आलं. ठीक आहे. तर हे नेमकं पाणी करतं काय? तुम्ही जे जेवण पचवलंय त्यातनं जे न्यूट्रिशन निघाले, पाचक रस जो निघाला त्यातले न्यूट्रिशन्स घेतं आणि जो तुम्ही श्वास घेता त्यातला ऑक्सिजन घेतं आणि सेलमध्ये एंटर करतं. इज एंटरिंग इन द सेल. मग त्या शरीराच्या त्या सेल्स मधलं त्याचं पोषण होतं. ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन याचं पोषण होतं. आणि ज्यावेळेस बाहेर निघतं त्यावेळेस निघताना काय निघेल? CO2. तुम्ही ऑक्सिजन घेतला होता, इट्स गेटिंग आउट CO2. आणि जे न्यूट्रिशन घेतलं त्याचं काय निघेल? टॉक्सिन्स. त्याचं काय निघेल? त्याचं टॉक्सिन्स निघेल. हे काम पाणी करतं. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्ही पाहिली कधी, एखादा चांगला हेल्दी माणूस दिवसभरामध्ये दणकन चक्कर येऊन पडतो. आपण मजबूत आहे, काय झालं असं होतं. मग डॉक्टर कधी कधी ऐकण्यामध्ये चर्चा येते डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम आहे. ऐकलं असेल, शरीरातलं पाणी कमी झालं. 70% पाणी आहे, मग पाणी झालं कुठून कमी? की नाही. नेमकं काय होतं माहितीये का? त्याचं टेक्निकल कारण हे आहे की ती जी सेल आहे शरीरातल्या जेवढ्या सेल्स आहेत त्यांचं पोषण होत नाहीये, म्हणून ही अवस्था झाली आहे. पाणी नाही कमी झालं. मग ते पाणी कमी झाल्यावर काय करतात? ते ग्लुकोज चढवतात. ते ग्लुकोजचं जे पाणी असतं सलाईनचं, तुम्ही जर त्याचा अभ्यास जर केला तर तुम्ही बघाल ते पाणी मायक्रो क्लस्टर्ड असतं. ते पाणी काय असतं? मायक्रो क्लस्टर्ड पद्धतीने ते अनाइज्ड केलेलं पाणी असतं आणि त्याच्यामध्ये ग्लुकोज आणि आवश्यक असणारे घटक न्यूट्रिशन्स टाकले गेलेले असतात. जसंच ते सलाईन लावलं की माणूस टकाटक तयार आहे की नाही. हा प्रकार आहे. मग आता आम्ही त्या गोष्टीबद्दल बोलतो आणि ही टेक्निकल गोष्ट सांगतो. आणखी एक टेक्निकल गोष्ट सांगतो. ही जी सेल तयार होते ना, आता वेगवेगळ्या आजारांचा तुम्ही अभ्यास करा. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे की नाही, हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्या ज्या लोकांच्या कुटुंबामध्ये हार्टशी रिलेटेड सर्जरी झालेल्या असतील तर डॉक्टरांनी तुम्हाला इकोस्प्रिन नावाची गोळी चालू करून दिली असेल रक्त पातळ राहावं म्हणून, आहे की नाही. आता रक्त पातळ व्हायचं म्हणजे टेक्निकली शरीरात काय होतं त्याचा अभ्यास करूया, आहे की नाही. या सेल ज्या आहेत ना, ह्या जोपर्यंत इंडिव्हिज्युअली म्हणजे स्वतंत्र एकटी सेल एकटी ज्यावेळेस इंडिव्हिज्युअली फंक्शनिंग मध्ये असते, फंक्शनिंग म्हणतोय म्हणजे इकडनं तिकडं चालती येते, आहे की नाही. ह्या फंक्शनिंग मध्ये असेल तर तुमचं रक्त पातळ राहतं, तुमचं रक्त पातळ राहतं. पण एक्झॅक्टली याच्या विरुद्ध ज्यावेळेस क्रिया सुरू होती, ज्यावेळेस ह्या डेड होतात, यातल्या टॉक्सिन्स घेऊन जातात. एक गोष्ट बघा, जिवंत माणूस आहे एकमेकांना कोणी आपण सहज उचलू शकू, पण मेलं तर 4 जण उचलायला लागतील. मेलं तर उचलायला 4 जण लागतील, कारण की काय होतं, वजन वाढतं. तीच प्रक्रिया शरीरामध्ये पण होते. ज्यावेळेस सेलमध्ये टॉक्सिन्स वाढतात किंवा सेल डेड पोझिशन मध्ये जातात तर ते चालण्याच्या कॅपेबिलिटीमध्ये राहत नाही. मग होतं काय, या एकमेकांना चिटकायला लागतात. ब्लड थिनिंगची गरज संपून जाते, ब्लड थिनिंगची प्रक्रिया संपून जाते, रक्त क्लॉट व्हायला लागतं, ब्लड क्लॉट व्हायला लागतं, वेगवेगळे आजार इथून तयार व्हायला लागतात. जसा पहिला कोलेस्ट्रॉल, रक्त जाड होणं, वेगवेगळे आजार इथून डेव्हलप होतात, ते कॅन्सर पर्यंत. नेमका रूट ऑफ कॉज काय आहे शरीरामध्ये? कुठलाही आजार जो तयार होतो त्याचा रूट ऑफ कॉज काय आहे? तुम्हाला एक गोष्ट सांगण्याची मला ही, एक डॉक्टर ओटो हेनरिच वॉर्बर्ग नावाची एक व्यक्ती आहे. डॉक्टर ओटो हेनरिच वॉर्बर्ग या डॉक्टरांना जर तुम्ही वाचला तर तुम्हाला एक गोष्ट पहिली ही आढळलेली याच्याविषयी की यांना नोबेल अवॉर्ड मिळालेला आहे. नोबेल अवॉर्ड काय तुम्हाला समजून सांगायची गरज नाही. तो नोबेल अवॉर्ड यांना याच्यासाठी मिळाला की त्यांचा जो सारांश आहे शोधाचा तो असा की तुमच्या शरीरातलं रक्त जर अल्कलाइज असेल तर तुमच्या शरीरात कसलाच प्रकारचा रोग तयार होणार नाही, असेल तर होणार नाही.
मग ब्लडचा स्वभाव हा प्युअर अल्कलाइन्स ठेवण्यामध्ये इम्युन सिस्टम वाढते. हे टेक्निकल कारण आहे. इम्युनिटी वाढवणं म्हणजे नेमकं काय? नेमकं इम्युनिटी वाढवणं म्हणजे तुमचा ब्लड लेवल हा अल्कलाइज असला पाहिजे, डिटॉक्सिफाय असला पाहिजे. तर डिटॉक्सिफायची आपण चर्चा करतोय. तर जेवढं सूक्ष्म पाणी तुम्ही प्याल तर त्या सेलमध्ये जाण्याच्या क्षमतेला एकदम परिपूर्ण पात्र राहील. ते पूर्ण एकदम परफेक्ट राहील. ते सेलमध्ये जाण्याच्या योग्य क्षमतेचं राहील आणि जेवढं ते एंटर आणि आउटर करेल तर आतली जी घाण आहे ते बाहेर काढण्यासाठी सक्षम राहील. तुमची सेल नेहमी ऍक्टिव्ह राहील. हा एक टेक्निकल प्रकार सांगितला. दुसरी गोष्ट, महिला मंडळ आहे तर तुम्ही स्वयंपाक करत असाल, किती वर्षापासून स्वयंपाक करता? मी तुम्हाला सांगू, एवढा चांगला स्वयंपाक तुम्ही आजपर्यंत तयार नाही केला आणि एवढा चांगला स्वयंपाक या लोकांनी कधीच नाही केला जर ह्या पाण्यावरनं स्वयंपाक तयार होत असेल तर. हे टेक्निकल कारण सांगतो. आपण जे जेवण जेवतो 400-500 ग्रॅम, सगळं पचतं का? सगळं नाही पचत. 30-40%, 50% पचत असेल, बरोबर आहे. हे जर पाण्यामध्ये जेव्हा स्वयंपाक करून तुम्ही जेवता तर तुमची पचन क्षमता ही मोर दॅन 80-90% जाते. इट इज मोर दॅन 80-90%. हा यातला फरक आहे की नाही? आता हे पण भरपूर झालं. दुसरी गोष्ट, ग्रीन टी बरेच लोक पित असतील, पितात ना? माहिती तुम्हाला ग्रीन टीचा टेस्ट माहिती आहे? ग्रीन टी बनते कशी सर? पाणी उकळून ते त्याच्यामध्ये टाकलं जातं. थंड पाण्यात तयार होईल का? नाही सर. घरामध्ये हळद आपण पिढ्यांपासून प्यायला लागलो, पाजायला लागलो, पीत राहणार, ठीक आहे नाही? स्वयंपाकामध्ये पण तयार होते, राईट मॅडम? याचा रंग कुठला हो सर? शुअर, पिवळा रंग आहे, राईट? हे असा हा हळद तुमच्या आमच्या घरामध्ये तयार होतो, ठीक आहे? रसायनांची गरज नाही शकत. मी रसायनांचा कम्प्लीट विरोधी आहे. चहा तयार करतो. होईल का चहा तयार सर? होऊ द्या तयार चहा, तोपर्यंत मी दुसरा काय करतो. कॅंगेन मोड, नो रसायन. या मशीनमध्ये 30 वर्ष काहीच टाकायची गरज नाही. चहा तयार नाही झाली सर. किती कप तयार होतील याच्यात? या बॅग मध्ये किती कप तयार होतील? किती जणांना प्यायची चहा? आणि पाणी जेवढं असेल तेवढी पाचता. नाही, ग्रीन टी मध्ये साखर नाही टाकत, ते बॅग मध्ये. चहामध्ये साखरच नसते. चहा पितात तर सांगा सर, कॉम्प्लिमेंट तरी द्या. तुम्ही बाई नाही आहे. कशी लागते चहा? काय फरक आहे तुमच्या चहामध्ये या चहामध्ये? तुम्ही घेतली, तुम्ही घ्या. अजून कोण कोण घेतात ग्रीन टी? मी त्यांना अगोदर देतो. कुठे आहेत नरवडे? तुम्हाला पण देतो. नाही सुकलाल काय सर? येस सर. चेक करून बघा, वरून चेक करून बघा ना, वरनं सीट द्या. हे एक ग्लास म्हणजे सर फायनल लास्ट. सर हाऊ वॉज द टेस्ट? काय फरक आहे? कडू लागत नसेल? कडू लागते. याच्यामध्ये सगळे फ्लेवर लागतील, याच्यामध्ये सगळे फ्लेवर लागतील, बरोबर आहे? हा फरक आहे. दुसरी गोष्ट, इथे तुम्ही हे पाहिलंय ना,
खाल्ला ना बनवला. मॅडम या ना प्लीज या. दोन्ही हाताची चव घ्या मला. ही जी तुम्ही रोज बनवता हिची चव वरण घ्या प्लीज, वरण घ्या. ही तुम्ही रोज पिता आता हे घेऊन जा. कशी आहे? ही ओरिजिनल वाटते सर आणि थोडी कडसर झाली. है ना? सरांना द्या ना. सर आता हे बघा वरून करून. हे आवडलं. नाही, नाही, मुद्दाम ठीक लागले म्हणून करणार. हळद जास्त घेतो हळद जास्त घेतो नाही, हळदची टेस्ट लागते याच्यामध्ये. Can you say? फरक झाला. बरोबर आहे. पाच रुपये. मला काय सांगितलं? मॅडम ऍग्री एवढा चांगला स्वयंपाक तयार झाला नसेल. टेस्ट ओरिजिनल टेस्ट पाण्यामध्ये ओरिजिनल टेस्ट आहे. आता बऱ्याच लोकांच्या कुटुंबामध्ये नाही का, घ्या ना सर प्लीज. बऱ्याच लोकांच्या कुटुंबामध्ये नाही का तुपाशिवाय पोळ्या जात नाही. तुपाशिवाय पोळ्या जात नाही है ना. इथे स्वयंपाकामधल्या ज्या पोळ्या आहेत ना, बिना भाजीच्या सुद्धा 4-5 पोळ्या खाल्ल्या तरी तुम्हाला जीवावर येणार नाही. टेस्ट रेंज एवढी वाढेल. आता इथे नेमकं काय व्हायला माहितीये का, मी मायक्रो क्लस्टर बद्दल जेवढं टेक्निकल वर्णन केलं ना, मायक्रो क्लस्टर बद्दल जेवढं मी टेक्निकल वर्णन केलं त्यात तुम्ही बघत होता की मी ते सेल वगैरे एवढं टेक्निकल बोलत होतो. इथे मला नेमकं काय सांगायचंय माहितीये का, तो हळदीचा कण किती सूक्ष्म असेल, त्या पाण्याचा कण त्याच्यापेक्षाही सूक्ष्म होता, त्याच्यामध्येच गेला आणि हळदीचा जो ओरिजिनल रंग लाल असतो बिना चुना टाकता सोडताना आपण तो एक्स्ट्रॅक्ट केला. म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय होतं, अन्नाचे मूळ गुणधर्म बाहेर येतात. मग एवढं चांगलं क्वालिटीचं जेवण जेव्हा तुम्ही जेवाल आणि कदाचित आपली जी छोटी छोटी बाळं आहेत त्यांच्यासाठी आपण मेहनत करतो, त्यांना एवढं सकस आहार तुम्ही खाऊ घालाल, तुमची मेहनत सफल व्हायला नाही का? नाही होत आहे. एवढं चांगलं अन्न त्यांना खाऊ घालतो, आपली मेहनत सफल नाही होत आहे. एवढं सगळं असेल तर काय सफल होणार. एक्झॅक्टली. तुम्ही नाही म्हणाला तर आपण stop. डाळी मानलाय तुम्हाला पण सारखे सत्यनारायणाचं प्रसाद आहे. ठीक आहे. मला एक गोष्ट अशी म्हणायची आहे, आपण सहसा नाही का चर्चेमध्ये चर्चा करतो काय, आजकाल सगळं हायब्रिड झालं, काहीच पहिल्यासारखं राहिलं नाही. मग त्यातले जे सूर्य मंडळी त्यातला तो प्रयत्न करतात की आपण ऑर्गॅनिक शेती करू आणि चांगलं काहीतरी द्यायचा प्रयत्न करू. पण मागच्या 30-35 वर्षापासून जेवढं खत वगैरे टाकले गेलेलं जमिनीमध्ये ते पूर्ण फिरून परत येणारच आणि परत ते हार्मफुल केमिकल शरीरामध्ये जाणार, पाण्यावाटे आणि अन्नावाटे, आहे की नाही. जेवढ्या फवारण्या इथे शेतामध्ये होतात त्या सगळ्या अशी कुठली टेक्नॉलॉजी सुद्धा नाहीये की ते सगळे केमिकल काढा सगळ्या अन्नातले आणि तेवढं स्वच्छ अन्न खा, आहे की नाही. मी त्याबद्दल बोलतो तुम्हाला लोकांना. तुम्हाला लोकांना माहिती असेल जे आहेत अभ्यासू, पेस्टिसाइड्स खतं बनवणाऱ्या कंपन्या बेस रॉ मटेरियल मध्ये तेल वापरतात आणि ते तेल असतं सरसोचं तेल, तिळाचं तेल. ते याच्यासाठी असतं की त्याची थिकनेस जास्त असते, या तेलाची थिकनेस ही जास्त असते म्हणून ते वापरतात. मग एवढा मोठा पावसाळा चांगला चालू आहे यावर्षी, मारलेली फवारणी ही धुवून जात नाही, ती कोटिंग केल्यासारखी त्यावरती चिटकून जाते. कोटिंग केल्यासारखी त्यावरती चिटकून जाते. मग आपण घरी आणलेला भाजीपाला कसाही धुवा ते शरीरात जाणारच आणि तुमच्या पचन संस्थेवरती तेवढा लोड होतो की तुम्हाला ते केमिकल पण पचवायचे, त्यातनं बाहेर काढायचे आणि आलेलं अन्न त्यातून अन्नरस बाहेर घ्यायचा आहे आणि मग कुठंतरी पुढे ढकायचं आहे आणि मग त्यातून एनर्जी तयार होणार. मग सकाळी जर डाळबट्टी खाल्ली तर संध्याकाळी खिचडी ढकलत नाही. बायको विचारते काही करू का, नको सकाळचं झालं नाही आता. असं होतं सगळ्यांसोबत. मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस या मशीनच्या पाण्याच्या माध्यमातून तुम्ही जेवण जेवाल ना तर तुम्ही संध्याकाळी पण डाळबट्टी दाबून खाल, संध्याकाळी पण डाळबट्टी दाबून खाल. यातला एक प्रकार हे तिळाचं तेल आणलंय सर मी. हे तिळाचं तेल घेतलं इथं मी, ठीक आहे. ते पेस्टिसाइड बनवताना वापरतात म्हणून घेतोय मी इथे. आता हे कोलेस्ट्रॉल वगैरे, चरबी, वजन कमी करणे हा जो ज्यांचा प्रयोग चाललाय ते पण लक्ष देऊन बघा. दुसरी गोष्ट इथे हे पण दोन्ही ग्लासमध्ये घेतलंय. इथे डाळिंब घेतलंय
शेती ज्यांच्याकडे आहे आणि डाळिंबाची जर पिकं असेल कोणाच्या जवळपास शेजारच्या शेतामध्ये तर तुम्हाला लोकांना कल्पना आहे किती फवारणा डाळिंब वापरावा खूप भयानक. मला एक गोष्ट विचारायची आता, हे डाळिंब जे लोक घरात खातात सगळेच खातात, तुम्ही धुवून खातात का हो दाणे? का नाही खात बरं धुवून? काही निघणारच नाही, काही निघणारच नाही आहे ना, राईट. आता मी काय करतो इथे हे डाळिंब धुवून पाहतो या पाण्यामध्ये माझ्या समाधानासाठी. हे इथं डाळिंब धुतो, हे तेल घेतलं इथं, हे पाण्यासोबत मिक्स होऊन जाईल ना हे तेल. जे किचन मध्ये गेले तेच सांगू शकते. तेल तरंगे हे की नाही, तेल आणि पाणी मिक्स होणार नाही, राईट. एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला जे म्हणालो ना, या मशीन मध्ये नाही का 7 प्रकारचं जे पाणी असतं ना वेगवेगळं, या मशीन मध्ये 7 प्रकारचं जे पाणी आहे त्यातलं 4 प्रकारचं पाणी जे आहे हे इंटरनल युजेस साठी आहे, जेवणासाठी, पिण्यासाठी. 3 प्रकारचं जे पाणी आहे ते बाह्य उपयोगासाठी आहे. म्हणजे बाह्य उपयोग काय काय आहेत ना त्याची चर्चा करतोय मी. त्यातला हा पहिला प्रयोग दाखवतोय तुम्हाला. हे इथे एक बटन आहे स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर, स्ट्रॉंग ऍसिडिक अँड स्ट्रॉंग अल्कलाइन वॉटर. तो जो तुम्हाला पीएच चार्ट दाखवला होता मी 0 पासून 14 पर्यंतचा, त्याच्याबद्दल बोलतोय मी. इथे जे आता पाणी जे दुसरं 7 प्रकारचं पाणी निघतंय त्यातलं हे मी आता पाणी वापरतोय तर 11.5 पीएचचं आणि हायर ऍसिडिक 2.5 पीएचचं पाणी वापरणार आहे. तर याच्यामध्ये फरक काय असतो की ह्या वातावरणाच्या या स्वभावाच्या पाण्याला कसल्याच प्रकारचा प्रकाश चालत नाही, म्हणून त्याला असं काळ्या जारमध्ये ठेवावं लागतं. तुम्ही म्हणाल काही टाकून आणलं वगैरे वगैरे, ही संकल्पना नसावी म्हणून ही गोष्ट तुम्हाला लोकांना सांगितली. आता हा डाळिंब मी या पाण्यात धुवून घेतो, ठीक आहे. हा इथं धुतला चाललाय, तो तिथे धुतला चाललाय, हे दोघंही धुतले चाललाय तिथं, ठीक आहे. इथे ह्या तुमच्या पाण्यामध्ये तेल अजून वर तरंगत आहे आणि इथे मी माझ्यासोबत करतोय नो मॅजिक शो. हे इथे नेमकं काय झालं तुम्हाला लोकांना सांगता येईल का मला? नाही ते तर झालं, टेक्निकली विचारतो. केमिकल काहीच नाही सर रिॲक्शन व्हायला. एक्झॅक्टली मला हे म्हणायचंय, इथे तिळाचं तेल असतं ना इतर तेलांपेक्षा जाड असतं. हे चरबी, कोलेस्ट्रॉल वगैरे हा जो प्रकार असतो ना, तर तुम्ही हार्ट रिलेटेड डिसीज असतात कोलेस्ट्रॉलवाल्यांना डॉक्टर म्हणतात तेलकट नका खाऊ, तुपकट नका खाऊ, बॅन लावतात है ना. इथे यांनी काय केलंय, हे एवढं हार्ड ऑइल आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याला ब्रेक करून टाकलं. ज्यावेळेस हा इंटेक तुमच्या शरीरामध्ये असतो, वजन कमी ज्यांना ज्यांना करायचंय, चरबीचा, कोलेस्ट्रॉलचा, ब्लड थिनिंगचा, ज्यांच्या घरामध्ये जर हार्ट सर्जरी झाल्या असतील तर त्यावेळेस हे इकोस्प्रिन गोळी घेणारे जी सदस्य आहेत त्यांनी जर हे पाणी चालू केलं तर त्यांचे डॉक्टर त्यांना लिहून देतील, यू डझंट नीड इकोस्प्रिन राईट नाव, यू डझंट नीड इकोस्प्रिन राईट नाव. हा त्याचा रिझल्ट असेल, ठीक आहे. हा एक प्रकार आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हणालो, इथे मी हे दोन्ही धुवून घेतोय. दोन्ही क्लासमधला काही फरक दिसतोय का? हा केंगेन वॉटर आहे, हा तुमचं सामान्य पाणी. तुम्ही म्हणाल तर आम्ही धुवूनच खात नाही, इथे मी दोन्ही धुवून घेतो. चला समाधान म्हणून अजून एकदा हलवून पाहतो काय होतं का. हे आपल्या बिस्लरीच्या पाण्याला, ठीक आहे. काय निघल तर निघल, एखादा दाना जर फुटला असेल त्यातला लाल रंग, त्याच्या पलीकडे काही निघणार नाही. आता इथे हा कॅंगन वॉटर मध्ये जे आपण धुवून घेतो, त्यांच्याकडे डाळिंबाचं शेती आहे ना, त्यांनी तर आवर्जून बघावं. खूप फवारणी असतात डाळिंबला, रोज 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 फवारणी असते त्यात. हे काय वांगे, भेंड्या, भाज्या त्यावेळेस तुम्ही घरामध्ये या मशीनच्या पाण्यात धुता ना, तर जेवढ्या काही फवारण्या झालेल्या असतात ना, ह्या सगळ्या फवारण्या अशा बाहेर काढून टाकता येईल. ही सगळी घाण अशा पद्धतीने बाहेर निघते. आता जे म्हणाले आम्ही आणणार डाळिंब धुवून खातच नाही, आता विचार करा काय चाललंय शेतामध्ये. याला मी सोडून जातो, याला प्रयोगशाळेत पाठवून चेक करा. मला जे बोलायचं याचे उत्तर तुम्हाला सापडून जातं.